न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदतीची राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी। जनसुरक्षा विधेयक घटनाविरोधी। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे। मात्र शासनाकडून दिलासा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। या संदर्भात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार आंदोलन छेडलंय। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हा कायदा घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक असल्याचा आरोप करीत या कायद्याचा देखील आंदोलनातून निषेध करण्यात आलाय। जे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आणलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत। मुळामध्ये जनसुरक्षा कायदा हा सर्वांना घातक आहे। एकीकडे हुकुमशाहीची वाटचाल या कायद्याच्या माध्यमातून होत आहे। उद्याच्या दिवसाला कोणी आंदोलन केलं तर त्यांना अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये दाखल केले जाईल, त्याला जामीन मिळणार नाही। त्याच पद्धतीनं कुणी कामगाराला काढायचं असलं तर त्या कामगाराला तात्काळ कुणीही काढू शकतं। मग तो कुठल्याही सरकारी नोकरीत असेल, खाजगी नोकरीत असेल, अशा पद्धतीनं कुठल्याही सेवेत असला तर त्याला काढण्याची मुभा या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आहे। कामगारांचे हक्क हे पूर्णपणे दबले जातील। कामगारांचे हक्क मारण्यासाठी हा कायदा आहे। या ठिकाणी धनदांडग्यांना, अदानी अंबानीला सुरक्षा देण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकतो। या कायद्याचा उपयोग त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी होऊ शकतो, ओटचौरीसाठी होऊ शकतो। अशा माध्यमातून हा घातक कायदा आहे। या घातक कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन केले जात आहे। या ठिकाणी निश्चितपणे हा कायदा जर रद्द झाला नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन पुकारण्याची वेळ सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांवर येईल, आघाडीवर येईल। या ठिकाणी आम्ही या शासनाला इशारा देतो का तात्काळ हा कायदा रद्द करा। हा कायदा सरकार विरोधक सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना दडपण्यासाठी वापरणार असल्याची भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। जनसुरक्षा कायदा हा विधानसभेमध्ये आणून भारतीय जनता पार्टीने पुन्हा इंग्रज राजवट लागू केल्याचा भास या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय। त्याचं कारण असं आहे की जनसुरक्षा कायद्यामध्ये जी प्रोव्हिजन आहे ती अशी आहे की सरकारला वाटलं की एखादा समाजासाठी विघातक आहे, सरकारसाठी विघातक आहे, तर त्याच्यावरती कोणतंही कारण न देता त्याला उचलून ते जेलमध्ये टाकू शकता आणि तो अजामीनपात्र गुन्हा म्हणून त्यांनी नोंदवण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे उद्या भविष्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये असेल, समाजसेवक म्हणून, लोकसेवक म्हणून आम्ही सगळ्यांनी काम करताना असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये काही विषयांच्यामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर हे आंदोलन करायचं की नाही करायचं। उदाहरण द्यायचं झालं तर आजचं आंदोलन जे आहे आम्ही आंदोलन केलं, हे सरकारला कदाचित आवडलं नाही तर सरकारी यंत्रणाचं बळ वापरून आम्हा सगळ्यांना ते अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये जेलमध्ये टाकू शकता, त्याला जामीन देखील मिळणार नाही। अशा प्रकारचं अन्यायकारक वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष काम करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झालेल्या या आंदोलनात नाशिक जिल्हा अध्यक्ष गजानन नाना शेलार, सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, महिला अध्यक्षा सौ अनिता दामले, सामाजिक न्याय विभागाचे संजय गालफाडे, आदिवासी विभागाचे हनुमान मराठे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष छबू नागरे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।